नाशिक रोडच्या जयभवानी रोडवर परप्रांतीयाने एका मराठी कुटुंबाला शिवेगाळ करून दादागिरी केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या। चारचाकी शिकताना या परप्रांतीयानं लासुरी यांच्या दुचाकीला धडक देत नुकसान केलं। मराठी कुटुंबियांनी याचा त्याला जाब विचारल्यावर मात्र त्याने कुटुंबाला शिवेगाळ करत "तुम मराठी लोग औकात में रहो, तुम्हारी गाडी भंगार है और घर भी भंगार है" अशी अर्वाच्य भाषेत शिवेगाळ केली। यावेळी लासुरे यांनी सांगितलं, लासुरे जयभवानी रोडला राहते। आमच्या घरासमोर आमची गाडी लावलेली होती, यांनी गाडी आमची ठोकली। गाडीचा खर्च आम्ही मागायला गेलो, यांनी आम्हाला म्हणे खर्च देतो आम्ही, तुम्ही रिपेअर करा। आम्ही गाडी रिपेअर केली आणि फोन केले की गाडीचे पैसे पाठवा, त्यांनी स्विच ऑफ मोबाईल केली, पैसे पाठवले नाही। मी त्याच्या घरी गेले तर बघा गाडीचे पैसे एवढे झाले, तू फेड कर, तू बोलला मी देतोय। आमचे फोन तपासाय नाही, फोन पण आम्हाला केले, आम्ही त्यांना केले। तर ते घरात आम्हाला म्हणले आम्ही नाही ना, तुम्ही भिकारी आणि आमच्या घरी पैसे मागायला आले। आम्ही मराठी लोक, आम्हाला म्हणते भिकारी। हा चार दमडीचा इथं आला आणि आम्हाला भिकारी म्हणतोय, याच्याकडे याची आवत आहे का? मराठी माणसाला शिव्या देण्याची याची पद्धत आहे का? आर्मीत होता जो आर्मीदार आहे हा, एका लेडीजशी कसं बोलावेला कळलं नाही, शिव्या देतो लेडीजला, अंगावर धावतो। याला इथं हा भैटे आहे, हा भैया आहे, हा बाहेर गावून आला आणि मलाच धमकी देऊ राहिला, जाय तू काय करायचं कर, मी घाबरत नाही। हा मला धमकी देऊ राहिलं, मी तुला घाबरणार नाही म्हटलं। मी पोलीस स्टेशनला याची कंप्लेंट दिली, जो माझ्या अंगावर झालं, मी याने मला मारलं असतं तर याची कंप्लेंट याला मी मध्ये बसवलं नसतं। पण मी एक शेजार धर्म म्हणून बस जाऊ दे, मिटू दे, तर तू 2 आणि 3 हजार करता, तू आमची इज्जत काढणार, आम्हाला शिव्या देणार मराठी लोकांना? हा, तू बाहेर गावून आलाय, आम्ही स्थायिक इथले, आम्ही 7 पिढे आमच्या इथं गेले, आम्ही हा शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे। लेडीजला कसं बोलायचं याला पद्धत नाहीये। या घटनेची माहिती नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर देखील परप्रांतीयाने "मी मराठी बोलणार नाही, हिंदीत बोला" असं उर्मटपणे उत्तर दिलं। यामुळे संतप्त मनसे सैनिकांनी त्याला चांगलाच चोप देत मराठी कुटुंबाची माफी मागायला भाग पाडलं। काल लासुरी कुटुंबांनी जेव्हा मला कॉल केला, आमच्या मनसे पदाधिकाऱ्यांना कॉल केला, आम्ही इथे आलो आणि त्यांना समज देण्याचा आधी आम्ही प्रयत्न केला। आम्ही आधी हात जोडूनच बोलत होतो, पण नंतर त्यांची उर्मट भाषा चालू झाली की ये गाडी भंगार आहे, हे लोक भी भंगार आहे, आणि मराठीत बोललं तर तुमची जी विनंती ती आम्ही मान्य करत नाही, आम्ही हिंदीत बोलू, तुम्हाला काय करायचं करा। मग याच्यावरून मग आमचं मनसैनिक आहे, शेवटी आमचं पण महाराष्ट्रात राहतो आपण, मराठी आलीच पाहिजे हे आम्ही त्यांना सांगितलं। मग आमचा संयम सुटला आणि मग महाराष्ट्र मनसे स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर दिलं। पण याच्यावर आम्हाला एकच सांगायचं आहे की हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे लोक, आणि जाणून बुजून मराठी लोकांना त्रास देत आहे, जेणेकरून ते लोक आमचे लोक त्यांच्या अंगावरती जातील। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की याच्यामध्ये त्वरित लक्ष घालावं आणि हे प्रकार असे पुढे होऊ नये, हीच आमची विनंती। यावर मागील 2 दिवसांपूर्वी लासुरे यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला मारहाण केल्याचा आरोपी यावेळी परप्रांतीयांकडून करण्यात आलाय। नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। सर, ये हमारे सामने वाला शुभम लासुरे और उसकी बहन कल्याणी और उसकी मां तीनों आकर के हमारे घर 21 तारीख 8:30 बजे पूरे घर में घुसकर गाली गलौज किया। हमारी वाइफ को उन्होंने थप्पड़ मारा और मंगलसूत्र उसके तोड़ दिया और बोला कि तुम लोग जो है बाहर के हो, हम लोग तो यहाँ के हैं, तुम्हारे को मार मार करके यहाँ से भगा देंगे, और तुम लोग 2 टके के आदमी हो और तुम हमारा कुछ नहीं कर सकते। ठीक है, ये 21 तारीख को हुआ। उसके बाद उन्होंने पुलिस को कॉल किया और पुलिस को लेकर आया और पुलिस के सामने हमारे वाइफ को मारा है। ठीक है, उसका चेन तोड़ा है। मागील महिन्यात देखील असाच प्रकार नाशिकमध्ये घडला होता। त्यामुळे आता मुंबई पाठोपाठ नाशिकमध्ये देखील परप्रांतीयांची दादागिरी वाढत चालली की काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक।